कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, गुजरात यासह देशाच्या बाहेरील देखील भक्तांची मोठी संख्या असणाऱ्या आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांची भाकणूक सर्वत्र प्रचलित आहे। ज्यांच्या मुखातून प्रत्यक्ष बाळूमामा बोलतात तसेच आप्पाचीवाडी येथील हलसिद्धनाथाचे भाकणूककार श्रीकृष्ण डोणे महाराज यांचा वाघापूर येथील हलसिद्धनाथ दरबारामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्ताने अभिषेक, वालंग, महाप्रसाद आदी मोठ्या उत्साहात पार पडले। त्यानिमित्ताने गुरुमाऊली श्रीकृष्ण डोणे महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून केके न्यूजशी साधलेला संवाद। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण वाघापूरमध्ये हलसिद्धनाथाच्या दरबारी आलो आहोत। सर्वांनाच माहित आहे की बाळूमामा असेल, आदमापूर असेल किंवा आप्पाचीवाडी या ठिकाणी ज्यांच्या गुरुमुखातून त्या ठिकाणी प्रत्यक्ष बाळूमामा आणि हलसिद्धनाथ महाराज हे आपले भाकणूक सांगत असतात। अशा गुरुमाऊलींना करोडो या ठिकाणी भाविक त्यांना गुरुस्थानी मानतात आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराजांशी संवाद साधण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत। सर्वप्रथम महाराज नमस्कार। नमस्कार। आता या ठिकाणी आपली बरीचशी भाविक भक्त आहेत जे आपल्या गुरुस्थानी मानतात, त्यांच्याबद्दल आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त काय? सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरुच्या ठिकाणी असणारी आपली आदराची भावना आणि त्यांच्याविषयी असणारी आपली आस्था। तर सर्वप्रथम माझी आस्था, माझे दैवत, माझे आराध्य असे माझे गुरुवर्य श्री विठ्ठल देवस्थान ही माझी प्रथम माझ्या जीवनातले आई वडील आहेत। तदनंतर आध्यात्मिक क्षेत्रातले ज्यांनी जीवनामध्ये आशीर्वाद रूपी मोठा आशीर्वाद ज्यांनी दिला, जे जगामध्ये नाव ज्या गुरुमुळे झालं ते माझे आराध्य दैवत श्री क्षेत्र हलसिद्धनाथ। हे हलसिद्धनाथांचा गुरुस्थानी मी फार मोठा आदर करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तिला सगळे देव सतयुगात होऊन गेले, पण कलियुगात एकमेव असा साजिवंत आणि जागृत देव तो माझे आध्यात्मिक क्षेत्रातले सर्वोच्च स्थान ते माझे बाळूमामा दैवत होय। हे माझ्या जीवनातले कर्म आणि धर्म ह्या दोन्ही संयोगातला हा माझा गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहे। या गुरूंच्या उत्सवाच्या निमित्तानं आज हा जो का भंडारा उत्सव सर गुरुपौर्णिमेच्या निमित्त आयोजित केलेला आहे। प्रथम मी माझ्या गुरुचे आशीर्वाद घेऊन त्यांचे आशीर्वाद असले तरच मी इतरांना आशीर्वाद देणार हे ब्रीदवाक्य मानुष्यान आज श्री नाथांची आणि विठ्ठल बाळूमामांची उभ्या खडी रूपातली पूजा त्याच्या निमित्तानं बांधलेली आहे। गुरुची व्याख्या जर सांगायला गेलं तर जीवनात गुरु हे दोन प्रकारचे असतात, एक दैविक रूपी आणि एक मनुष्य रूपी। तर आज जर बघायला गेलं तर मलाही दोन गुरु आहेत। एक दैविक रूपी तुम्हाला सांगितले श्री विठ्ठल श्री हलसिद्धनाथ आणि माझे आराध्य दैवत श्री बाळूमामा होय। यांना मी सर्वप्रथम माझे दैवताचे गुरुदैवत मानतोय। तदनंतर माझे मनुष्यरूपी जे दैवत आहेत, गुरुरूपी आहेत ते माझे वडील होय। इथं जे सगळे भक्तजन जे आलेले आहेत हे खरोखर अतिशय तळमळीचे आणि भक्तीने आणि श्रद्धेने येत आलेले आहेत, त्याच्याशिवाय हे कोण येणार नाहीत। हे बाळूमामांच्या प्रती, नाथांच्या प्रती, विठ्ठलच्या प्रती त्यांची श्रद्धा आहे आणि माझ्या प्रती जी काय त्यांची तळमळीची भावना आहे मला भेटण्याची, हे आशीर्वाद घेण्याचे सर्व भक्त तळमळी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर इथं आलेले आहेत। या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वप्रथम सकाळी अभिषेक करण्यात आला, त्याच्यानंतर नामस्मरण, गुरुचं पाद्यपूजन, श्रींचं पाद्यपूजन, उत्सव मूर्तींचा अभिषेक, त्याच्यानंतर नामस्मरण आणि भंडारा सोहळ्याच्या निमित्तानं वालंग। या वालंग सोहळ्यासाठी चिखलीहून हलसिद्धनाथांचे मानकरी भक्त वालगे हे सुद्धा आपले छत्री ढोल घेऊन आले होते। त्यानंतर जवळच असणारे आपले पूर्णी देवस्थान, हलसिद्धनाथ देवस्थानचे सगळे मानकरी, पाटील, दिवटे हे ढोल घेऊन शान इथं या भंडारा उत्सवाच्या निमित्त नाथांच्या दरबारात सेवेच्या प्रती त्यांनी सुद्धा येऊन इथं सेवा चांगल्या पद्धतीने केलेली आहे सर। महाराज आता आणखीन एक मला म्हणजे आहे की बाळूमामांचं नाव देखील आपण देशाच्या बाहेर देखील पोहोचला, तो अनुभव नेमका कसा होता? सर कसा आहे, देव म्हणजे व्याख्या काय आहे की जगाला सांगण्याचं काम आता सध्या कलियुगात भारत देश करत आहे। तर 1-2 वर्षापूर्वीचा एक तुम्हाला किस्सा सांगतो की भाकणुकीमध्ये बाळूमामांच्या भविष्यवाणीतून असं एक भविष्य निर्माण झालं होतं की भारत देश महाविश्वगुरु बनेल, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राचं मोठं केंद्र बनेल आणि भारताचं आध्यात्मिक जे काय स्थान आहे ते संपूर्ण जग आत्मसात करेल आणि प्रत्येक देश हिंदू राष्ट्राचा अभिमान बाळगून हिंदू राष्ट्राची स्थापना करेल। आता मी ज्या न्यूझीलंडला गेल्यानंतर ते सुद्धा फॉरेन लोक असल्यानंतर सुद्धा त्यांना आपल्या भारत देशाविषयी आणि हिंदू धर्माविषयी असणारी जी काय तळमळ आहे आणि जागृती अवस्था आहे ती भक्तीची भावना हळूहळू मला वाटतंय जगात
चांगल्या प्रतीनं पूर्वीपेक्षा प्रेरित होतो. 1989चा जर दशक जर आपण बघितला तर माणसाला खायला थोडंसं मिळत नव्हतं. आता सदनता झालेली आहे. या सदनतेमुळे खरोखरच भक्तीचा ओढा देवाकडे लागलेला आहे. आणि माहिती आहे की शेवटी करून करून आपण देवाच्या माथ्यावरती डोकं टेकल्याशिवाय, चरणावरती डोकं टेकल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. हे ब्रीदवाक्य मानून आजची जी काही युवा पिढी आहे भारत देशातील, विशेष करून महाराष्ट्रातली, हे सर्वप्रथम भक्तीच्या नादाला लागून भक्तीच्या प्रवाहात येण्याचं काम सर्वप्रथम करत आहोत. आणि हे अध्यात्म क्षेत्रात आपण काम करत असताना आपण व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि जे जे आहे माणसाला जीवनात नको त्या गोष्टी ज्या आहेत ती वाम मार्ग आपण झटकून देऊन शान, व्यसन न करता भक्तीच्या मार्गाला लावून सुद्धा जीवन आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवून शान आपण आयुष्याचा अतिशय शेवट चांगला करू शकतोय भक्ती मार्गात. हेच या भक्तीला सांगण्याचं 2 शब्द. नक्कीच महाराजांनी खूप चांगलं वाक्य सांगितलं की भक्तीच्या माध्यमातून तरुणांना व्यसनाधीन होण्यापासून रोखण्याचं त्यांचं काम असेल. लोकांच्या डोक्यावरती भक्तीचा हात ठेवणार, त्यांच्या संकटासाठी कायम जाऊन जाणारे कृष्णा डोरे महाराज यांची आज आपण ठिकाणी मुलाखत घेतली. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.